वेलकम टू माय चॅनल टेक्निकल मॅथ विथ आशू। आता आपण सराव संच 28 पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न पहा, सोपे रूप द्या। आपल्याला किमती काढायच्यात का? नाही, फक्त सोपे रूप द्यायचे। खालचा प्रश्न आहे किमती काढा, म्हणजे ह्यांचा भागाकार करून आपल्याला किंमत जी येईल ती किंमत लिहायची, पण इथं सोपे रूप द्या म्हणजे फक्त इथं ह्याला सोपे रूप द्यायचंय, म्हणजे सोपं करायचंय। तर पहा पहिला प्रश्न, a⁶ डिवाइड बाय a⁴ म्हणजे a चा 6वा घात भागिले a चा 4था घात। भागाकाराचा नियम तुम्हाला माहित असेल। पहा, जर पाया सेम असेल, आता इथं a हा पाया आहे आणि घातांक वेगवेगळे असतील तर काय होतं, a⁻m भागिले a⁻n असं जर असेल तर a⁻m -1 म्हणजे -n, a⁻m - n म्हणजे घातांकाची वजाबाकी होते। जसं आपण गुणाकारात पाहिलं, जर a⁻m गुणिले a⁻n असेल तर a⁻m + n हा गुणाकाराचा नियम आहे, हा भागाकाराचा नियम आहे। आपल्याला हा नियम इथं वापरायचा नाही, कारण इथं गुणाकाराचा आहे। गुणाकार जर असेल a⁻m गुणिले a⁻n असं जर असेल तर घातांकांची बेरीज होते। a⁻m भागिले a⁻n म्हणजेच भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते। आता इथं आपल्याला काय करायचंय, मग वजाबाकी करायची, सोपे रूप द्यायचंय। मग a⁶ पहा, a⁶ भागिले a⁴ इज इक्वल टू a⁻m किती आहे 6 - n किती आहे 4, 6 - 4, मग a⁻6 - 4 किती येणार आहेत 2, मग किती आलं a⁶ भागिले a⁴ इज इक्वल टू a⁻²। ओके, सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर दुसरं पहा, m⁵ भागिले m⁸ m⁵ भागिले m⁸. आता पहा इथं पाया किती आहे m आहे, मग m⁵ भागिले m⁸ इज इक्वल टू पाया m आहे तसाच घ्यायचा, जे सेम आहे ते आहे तसंच घ्यायचं। आता इथे m किती आहे, m 5 आहे आणि n किती आहे 8। आता इथं हा m आहे तो नाही धरायचा, ह्याचा घातांक म्हणते मी। पहिला घातांक 5 आहे, 5 वजा दुसरा घातांक 8 आहे, 5 - 8 करायचं। पहिला घातांक जो असेल तोच घ्यायचा, दुसरा घातांक आधी घ्यायचा नाही। तुम्ही म्हणताना आता 8 मधून 5 जातील पण 5 मधून 8 जाणार नाहीत। तुम्हाला पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी शिकला असताना तुम्ही त्यानुसार वजाबाकी करायची। तर m⁵ 5 - 8 किती येणार आहे, 8 मधून 5 गेले 3, आणि वजाबाकीचं चिन्ह पहा इथं मोठी संख्या 8 आहे, मोठ्या संख्येला वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून इथं काय येणार आहे -8। मग m⁵ भागिले m⁸ इक्वल्स टू m⁻³ ओके। त्याच्यानंतर पहा 3 नंबरचं p⁻³ भाग म्हणजे डिवाइड बाय p⁻13। तर आता पहा इथं a किती आहे, a म्हणजेच p आहे, p⁻³ भागिले p⁻13 इज इक्वल टू जो समान आहे पाया तो आहे तसा घ्यायचा। आता पहा इथं घातांक 3 आहे, इथं 13 आहे, इथं घातांक 3 आहे, इथं 13 आहे, मग यांची वजाबाकी करायची। वरचा घातांक आधी घ्यायचा वजा खालचा घातांक नंतर घ्यायचा 13। आता 3 - 13 किती येणार आहे, तर 13 मधून 3 घालवायचे, 10 आले, आणि मायनस साईन 13ला आहे म्हणजे मोठ्या संख्येला आहे, मग उत्तराला मायनस साईन द्यायचं, -10 आलं उत्तर p⁻−10। आता पहा 4 नंबरचं x⁻10 भागिले x⁻10 म्हणजे x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात। आता इथं पहा x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात इज इक्वल टू, आता इथे a किती आहे x आणि पहिला घातांक किती आहे म्हणजेच m 10 वजा n किती आहे दुसरा घातांक 10, 10 - 10 किती होणार आहेत x⁻0, आणि x⁻0 किती येणार आहे 1 कसा येणार आहे, x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात आहे। समजा x इक्वल टू आपण 1 घेऊ, समजा बरं का, फक्त समजून सांगण्यासाठी, x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात। आता x चा 10 वेळा गुणाकार केल्यानंतर किती येणार आहे, 1च येणार आहे, भागिले x चा 10 वेळा गुणाकार केल्यानंतर 1च येणार आहे, 1 1 1 पहा 1 ने 1 ला भागला आपण, 1 1 1 बाकी उरली 0, 1 चा भाग केला, मग उत्तर किती येणार आहे 1। तर मग एवढं लक्षात ठेवायचं की घातांक जर सेम असेल आणि पाया पण सेम असेल, त्यांचे भागाकार असेल तर त्यांचं उत्तर 1 येतं। तर इथं पहिला प्रश्न कव्हर झालाय। आता आपण दुसरा प्रश्न पाहू। पहा दुसरा प्रश्न, किंमत काढा। पहिला प्रश्न काय दिलाय त्यातला, -7 चा 12वा घात भागिले -7 चा 12वा घात। आता पहा नियमाचा वापर करून लिहू आपण, a⁻m भागिले a⁻n असेल तर a⁻m - n घेतो आपण, त्यांची वजाबाकी घेतो, पहिला आधी घ्यायचा नंतर वजा दुसरा घ्यायचा। आता इथं
-7^12 भागिले -7^12 सेमच आहे इज इक्वल टू, आता इथं ए किती आहे, दोन्हीकडे सेम दिसतोय पाया, त्याला म्हणायचं ए किती आहे -7 भागिले, आता यम किती आहे 12, पहिला घातांक वजा दुसरा घातांक किती आहे 12 आहे, मग 12 -7^12 - 12 0 येणार इथं म्हणजेच 1. ओके, उत्तर किती आलं 1. ह्याची किंमत किती आली 1. मग आपण म्हणून -7^12 भागिले -7^12 इज इक्वल टू 1. आता 2 नंबर पहा, 7^5 भागिले 7^3. आता पहा ह्या नियमाचा वापर करून ए किती इथं सेम दिसतोय पाया तो ए 7^5 भागिले 7^3 इज इक्वल टू, आता पाया किती आहे 7, यम किती आहे, पहिला घात किती आहे 5, त्याला म्हणायचं यम, वजा दुसरा घात किती आहे 3, त्याला म्हणायचं यन. 5 - 3 किती येणार इथं 2, 7^2 म्हणजे किती, 7चा 2 वेळा गुणाकार, 7 7 49. मग पहा म्हणून किंमत किती आली 49. 7^5 भागिले 7^3 इज इक्वल टू 49. आता तिसरा पहा, त्यातला 4/5 भागिले 4/5. आता इथं ए किती आहे सेम दिसणारा पाया 4/5. पहा 4/5 भागिले 4/5 इज इक्वल टू ए किती आहे 4/5, तो एकदाच घ्यायचा. आता ह्यांचं घातांक जो आहे त्याची वजाबाकी करायची. पहिला घातांक किती आहे 3 वजा दुसरा घातांक 2, 3 - 2 किती येणार इथं 4/5 पहिला घात, बरोबर. मग 3 - 2 1 येणार आहेत, मग 4/5 पहिला घात म्हणजे 4/5 एकदाच गुणाकार, मग किती येणार आहे ते 4/5च येणार आहे. म्हणून उत्तर किती आलं 4/5 तिसरा घात भागिले 4/5 दुसरा घात पहा इज इक्वल टू 4/5. 4/5 एकदा गुणाकार म्हणजे 4/5च येतात इज इक्वल टू 4/5. आता पहा यातला चौथा प्रश्न, किमती काढामधला 4^7 भागिले 4^5. त्या नियमाचा वापर करून करायचं. 4^7 भागिले 4^5 इज इक्वल टू, आता ए किती आहे पाया 4 आहे तसा घ्यायचा. यम किती आहे 7, पहिला घात घ्यायचा यम आणि दुसरा मायनस दुसरा घात 5. 4 म्हणजे 4^7 - 5. 4 आता 7 मधून 5 गेले किती आले 2, म्हणजे 4चा 2 वेळा गुणाकार 4 × 4 इज इक्वल टू किती येणार आहे 4 × 16. मग पहा किती आलं 4^7 भागिले 4^5 इज इक्वल टू 16.